पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा. इस्रायल-इराण युद्धासंबंधित सद्य परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती. इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एंट्री. इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कारवाईची माहिती. तुम्ही युद्ध सुरू केलं, आता आम्ही शेवट करू. सरकारी वाहिनीच्या माध्यमातून इराणचा अमेरिकेला इशारा. तर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास आणखी मोठा हल्ला करण्याची अमेरिकेची धमकी. इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या 13 टन वजनाच्या GBU-57 बॉम्बनं हल्ला. अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर कतारचा इशारा. तर इराणसाठी येमेनचीही युद्धात उतरण्याची तयारी. पाकिस्तानकडूनही अमेरिकेचा निषेध. अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच. नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना. आझमींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांसह नरेश म्हस्केंची जोरदार टीका. दोन्ही पवार आखाड्यात उतरल्यानं प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान. अजित पवार, सुप्रिया सुळे, तावरे पिता पुत्रांनी बजावला मतदानाचा हक्क. निधीची चणचण सांगणारे अजित पवार. माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार? संजय राऊतांचा सवाल. साखर कारखान्यासाठी अजितदादा ठाण मांडून बसले असाही टोला. 40 आमदार सोडून गेलेले कळलं नाही त्या माणसाला जनतेच्या मनातलं काय कळणार? मनसेच्या संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका. नाव न घेता राऊतांचा चमचा असा उल्लेख. तर राऊतांचंही प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 100 वर गेल्याचा आशिष शेलारांचा दावा. उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर लागले नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर्स. हिंदू गब्बर वस्तात असा बॅनरवर उल्लेख. शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवर केली होती टीका. पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर. धाराशिवच्या तांदुळवाडीत पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यावर सौम्य लाठीचार्ज. गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी उत्तर द्यावं. आमदार कैलास पाटलांची मागणी. पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक. पाकमधून आलेल्या दहशतवाद्यांना दिला होता आश्रय. दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित. 2.5 महिन्यांनंतर एनआयएला मोठं यश. जूनमध्येच राज्यातल्या धरणांमध्ये 37% साठा. 138 प्रमुख धरणात गेल्या वर्षी होता फक्त 17% पाणी साठा. धरणांमध्ये जूनमध्येच गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी.